मांडीवर घेऊन बसल्याने मामा टाकेल बांधाला. चिकन सुक्का रेडी झालाय. शिजलाय तरी शिजलाय. बटाटा शिजलाय. बटाटा शिजला पीठ घातलाय. वर चढवायची वर. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या भावाचा आज हळदीचा कार्यक्रम आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि आज हळदी आहे, त्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. आमचे भाऊ सगळे एकत्र जमलेत. या बाजूला महिला मंडळ सगळे जेवणाची तयारी. सगळ्या मुलांना थंड मिळाला आहे. कसं आहे? आम्ही बनवले सरबत. कशी आहे? तर हे इकडे स्पीकर असे लावलेत, DJ स्पीकर, आणि तयारी सगळी. आमचे भाऊ सगळे आहेत. हळदीसाठी पाठी बॅकग्राऊंडला असं इकडे छानपैकी तयारी केलेली आहे. हळद लिहिले बघा इथे. काय नाही, मटण आहे, चिकन आहे. चिकन आहे. गाव जेवण असतं सगळ्यांना. बाकी आहे तिकडे. कांदा कापताय फोडणीला आणि वाटणाला. खोबरं आहे आणि टोमॅटो फोडणीसाठी आहे. कांदा कापलेला आहे भाजायला वाटण्यासाठी. हो ना. आणि गावामध्ये 3 हल्दी आहेत. हो, आणि सगळीकडे तर सगळ्या अर्ध्या महिला इकडे तिकडं. आई तू कुठे? इकडे ना. मी इकडे आलोय. तर हा पहिला मेन बिटवा पाहिजे ना. आई हा बिटवा कामाच आहे ना पहिला मेन लग्नात. तर आता हा इकडे लग्न घर आहे, बाजूला जेवणाची सोय आहे. हा आमच्या मोठ्याबांचं घर आहे. गावातले सगळी महिला ओटी आणतात, ओटी. जेवणामध्ये आज बनतं इकडे चिकन. पाणी मारायचं. आम्ही आलो तर पाणी नाही यायला. बालवाडीजवळ आम्हाला साफ करायचं आहे. बसायची व्यवस्था जरा साफसफाई करूया. वरच्या बघा. अरे हे जुनी स्टाईल मारली तुम्ही एकदम. बाईवरनं पाणी आणायची अंड्यावरून. एक्स्ट्रा पाणी आहे काय? खाली जाऊ काय मग आम्ही? हे पदू काय करतो रे तू? किती 2-3 फेऱ्या मारल्या. त्याच्यावरून पूर्ण पट्टांगण साफ करून घेतलंय. रात्रीच्या जेवण इकडेच असणार आहे. चिकन सुक्का रेडी झालाय. शिजलाय तरी शिजलाय. बटाटा शिजलाय. बटाटा शिजला पीठ घातलाय. पण झालाय. आई आहे. आई सरबत वगैरे सगळं वाटायला. घरातून लग्न आमचा. आता ही मंडळी सगळी येते ना वाट्या बिट्या घेऊन. मग त्या वाटेवाल्यांना आपली गावातली दुसऱ्या ठिकाणची गेली की नाही वाटी? आपली हो आपण देऊन आला. बहिणीच आले आमची काय म्हणते कशात लग्नासाठी. सगळी आली आणायला जावळीमध्ये. लवकर नाही झालं. अरू काय मग किती दिवस होणार तिकडं? महिनाभर असेल ना? हा अरे आता महिनाभर सुट्टी आहे ना बरं दिवस. आमच्याकडे काजू फणस आंबवलंय आता. मग तू ना मॅवची पिल्ला पेशील हल्लीला. आमचा योगाचा काढतोय नाव हितेंद्र हिते भाऊ. घरी आलोय. आई मला वाटतं घरीच आहे. कुठे तू हाता काय काढला बघू दे. अरे कोणी सांगितलं काढली? कोणी तुला दाखव. शपथ. मेहंदी आहे की काय आहे? मेहंदी चाय आमरस सगळं त्यात आहे. थंड थंडगार. अरे कसं सांग आम्ही तयार केलं नाही.
पोरींनी हापूस. पाहिजे. हळद बनवायचं काम सुरू झालं आहे. कधी करतायत? रात्रीचे आता 8:45 वाजायला आलेत आणि पेटी आहे ना ती भरायची आहे. म्हणजे पेटी असं चेक करतात, घाणा भरतात महिला घरामध्ये आणि देवाचे विडे काढले जातात आणि त्या साक्षीने नवऱ्याला हळद लावली जाते, हळद चढवली जाते. उत्तरणीनंतर आज चढवली जाते. माखू वेगळा, हळद वेगळी आणि लग्नाच्या अगोदरचे सगळ्या विधी असतात. नामंदी असतो इकडे अंगणामध्ये. पूर्ण अंगण भरलेलं आहे, बाहेर पण माणसं आहेत. मुलांची गट्टी जमले, सगळे भेटलेत ना, सगळे मुलं भावंडे मिळाले सगळे. मॅचिंग साड्या आहेत. जरा गडबड झाली म्हणजे सगळी मुलं सवय नसते ना मुलांना. तो नाव नाही सांगितलं तर हळद लावायची. त्याला हळद जास्त लावायची. हो आई थांब तुकडा जर थांब, जुनी जाणती थांब जरा. हा कोण आज आपल्या हळदच लावायची आहे, लावते. हळद चढवणे, आज हळदीचा कार्यक्रम आहे. आज हळद चढते. सगळ्या त्या 5 सुवासनी पण इथे लावणार, नंतर बाकीचे घरातले सगळेजण लावणार आतमध्ये घरात जाऊन. वर चढवायची वर. आता घाणा भरला झाली ते, जसं साखरपुड्याला घाणा भरतात तसं आता परत भरला देव हळदीच्या टायमाला. ही नवऱ्याची पेटी असते, ती उद्या जाणार नवरीकडे मामा घेऊन. ती पेटी ग्रामस्थांसमोर खोलली जाते आणि ज्यामध्ये जे जे साहित्य जाणार आहे ते एकदा व्हेरीफाय केलं जातं. म्हणजे यामध्ये दागिने वगैरे सगळं असतात. जोडवी, मंगळसूत्र, कानातले, पैंजण वगैरे सगळे असतात बघा. सगळे ग्रामस्थांना दाखवले जातात सगळ्यांसमोर. फोटोग्राफर आमच्या जावळ्यामधलेच आहेत. पानचे, कान चिवलताना लागणारा शर्ट पीस, चॉकलेट, लग्न लावून झाल्यानंतर ते सगळं याच्यामध्ये एका पेटीतच असतं. अगरबत्तीचा पुळा वगैरे सगळं ना. आणि ही पेटी उद्याला मामा पकडला आहे, जाताना पण येताना पण.
नवरीचे बाशिंग पण असतात ह्याच्यामध्ये दोन्ही साईडचे. पूर्ण पेटी बांधून झाली बघा आता. वरती एक चादर असते, ही कंपल्सरी आहे. हे मामा आहेत, मामांच्या हाती पेटी सुपूर्द केली. उद्या नवरा घरी येईपर्यंत वरात घरात तुमच्याकडे जबाबदारी आहे. सगळ्यांना मानपान असं जे काय असतं, खास करून टॉवेल श्रीफळ वगैरे ते देऊन झालं आहे. आणि त्यानंतर मग पंक्ती पडल्या तिकडे जेवणाच्या. ही पूर्ण लाईटिंग केली इकडे अशी, पूर्ण आमच्या वरती मूळ घरापर्यंत गेले. आणि इकडे ही अंगणवाडी आमची, तिथे पूर्ण मोठं पटांगण आहे, तर तिकडे जेवणाचा कार्यक्रम मग अशी साफ केलं ना तिकडे. अरे पदू बसला पण तो सोबत कोणा तुझ्या आरू. पदूला भूक लागलेली ना, खाशील ना तू एकटा. इकडे बघा तिघे जण बसले, सगळे आमची भावंड यांची सगळे एकमेकांची. अरे आहेस तू बसला, हा बोला येतात. बघा आमची नवरी बाई हळद लागली तुझी वाट बघत होती कधी ना, भेटले तिला. विपुली ताई नाही आली. हाय विपुली ताई इकडे आमची. बरेच ना बाबू, हा ना मोठा झाला आता. छान, ही आमची सगळी फॅमिली मेंबर आहे. काय दोन्ही बाजून बघायला लागतं, नवऱ्याकडचं पण आहे नवरीकडचं पण आहे. De graça, de graça, de graça, de graça.
मांडीवर घेऊन बसल्याने मामा टाकेल बांधाला आल्या मामीची साऱ्या रात्रीचे 3:30 वाजून गेलेत आणि अंगण सारवून घेतात. उद्याला नवरा मोठीकडे जाणार आहे. काही जण खूप नाचले, खूप मजा आली. आता वर्षा घरी पण वरती गेले आता जस्ट आणि आपण पण जाऊया थोड्या वेळात. थोडंसं झोप घेतली पाहिजे. तर मंडळी बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे हळदीचा पूर्ण हा व्हिडिओ आपला हित्या भाऊ त्याचा हळदीचा कार्यक्रम. आणि आज लग्न आहे तर लग्नानिमित्त तयारी असणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कदाचित नेक्स्ट बघायला मिळेल. तर गावाकडची हळद गावच्या घराच्या समोर मंडप बांधून केलेली हळद सगळ्या ग्रामस्थांसमोर आप्तेष्ट मित्रमंडळींसोबत केलेली हा जो कार्यक्रम असतो ना त्याची मजा काही वेगळीच असते. गावाकडे खास करून अगदी डिसेंबरपासून लग्नाला सुरुवात होते तर ह्या टायमाला आजकाल पूर्वी अगोदर व्हायची म्हणजे होळीच्या अगोदर लग्न व्हायची. आजकाल मे महिन्यात जास्त होतात तर सगळे भेटतात माणसं म्हणून सुट्ट्या वगैरे पडल्या असतात मुलांना येतात एकत्र त्यामुळे खूप मजा येते. तर आज तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे हळदीचा. तुम्हाला पण तुमच्या गावची तुमच्या लग्नातली तुमच्या हळदीची आठवण आली असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला गावाकडचा कोकणातला हळदीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला बाय बाय. टाटा. सी यू बाय.